Hello everyone, this is Aparna welcoming you all to my YouTube channel Aparna Unfiltered, where you get raw real vlogs. I hope you all are doing good and great. तर ही आहे सॅटर्डेची मॉर्निंग. वीकेंडची मॉर्निंग तशी थोडी रिलॅक्स आणि काम अशी सुरू होते. आठवडाभर ती शाळेची घाई असते, पण शनिवारची सकाळ ही थोडीशी शांत रिलॅक्स अशी असते. तरीही मिष्टीचा मिड मॉर्निंगला अबॅकस क्लास असतो, तर त्यामुळे रुटीन हे पाळणं आलंच. सो सकाळी उठल्यावर मी तिला नेहमीप्रमाणे दूध विचारलं, पण तिला आज अजिबात दूध प्यायचं नव्हतं. कधी कधी मुलांना असं होतं, त्यामुळे जबरदस्ती न करता विचार केला की काहीतरी हेल्दी लाईट असं तिच्या आवडीचं द्यावं. त्यानंतर तिला क्लासला सोडून आल्यानंतर लगेच किचनमध्ये आले आणि कारण ती येईपर्यंत लंच हा मला रेडी करून ठेवायचा असतो आणि त्याही आधी मला ना आज जिरा शरबतचं लिक्विड प्रेमिक्स बनवून ठेवायचं आहे. खूप कमी साहित्यामध्ये टँगी फ्लेवरचं असं हे जिरा शरबत प्रेमिक्स रेडी होतं. तर इथे मी घेतले अर्धा कप जिरं, 1 टेबलस्पून बडीशेप, सोप आणि 7 ते 8 काळी मिरी. तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आधी छान हलकेसे रोस्ट करून घ्यायचे. रोस्ट करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की फक्त हलकं भाजायचं आहे, जास्त भाजू द्यायचं नाही, कारण जास्त रोस्ट झालं तर शरबताला थोडी कडू अशी चव येऊ शकते. त्यानंतर हाफ कप खडीसाखर घ्यायची आहे आणि त्यासोबत तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये पाणी घ्यायचे आणि छान असं थोडं थिक कन्सिस्टन्सी येईपर्यंत ते छान असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे ते डायल्यूट व्हायला पाहिजे पूर्ण खडीसाखर पाण्यामध्ये. त्यानंतर जे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण रोस्ट केले होते ते आता छान प्रकारे थंड झाले आहेत आणि त्यानंतर हे आता मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला छान टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे काळं मीठ 1 चमचा. त्यानंतर जे ड्राय जिंजर असतं ते तरही तुम्ही कमी ठेवू शकता आणि त्यानंतर चाट मसाला. तर चाट मसाला तुम्ही 2 टेबलस्पून हा ॲड करायचा आहे, कारण त्याचा फ्लेवर हा खूप छान येतो शरबताला. मेक शुअर ही पावडर फार फाईन असावी, अगदी म्हणजे हाताला अशी पूड लागेल ना अशी असावी. आणि बस इथे आपलं पाणीसुद्धा झालेलं आहे, तर त्यामध्येच ते सुद्धा पूर्णपणे डायल्यूट झालं होतं. तर त्यानंतर हा पूर्ण सगळं जे मसाला आपण रेडी केला होता ड्राय इन्ग्रेडियंट्सचा तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आता छान प्रकारे हे सगळं काही ऑल टुगेदर मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याला थोडे एक 10 to 15 मिनिट्स छान असं शिजू द्यायचं आहे. आणि हे बघा इथे असं एवढं हे थिक करून घ्यायचं आहे. यामध्ये 2 लिंबाचा असा ज्यूस इथं आम्ही ॲड केलेला आहे आणि मेक शुअर हे सगळं काही थंड झाल्यानंतरच तुम्ही लिंबाचा ज्यूस हा ॲड करायचा आहे आणि छान अशा एअरटाईट जारमध्ये हे स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि इथे आपलं जिरा शरबत प्रीमिक्स हे रेडी आहे. बनवायला खूपच इझी आहे आणि फ्रीजमध्ये साधारण 2 महिने हे आरामात टिकतं. चव म्हणाल तर मार्केटमध्ये बघा तो जिरू मसाला असा मिळतो, अगदी तशीच टेस्ट देतं. तर अचानक घरी गेस्ट आले किंवा तुम्ही बाहेरून कुठून उन्हातून आला, असंच काहीतरी थंड किंवा रिफ्रेशिंग प्यायचं वाटलं तर फक्त 5 मिनटात हे शरबत रेडी होतं. एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे, त्यात छान 2 ते 3 चमचे हा सिरप तुम्ही घालायचं आहे, थोडे आईस क्यूब टाका आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सब्जा इथे तुम्हाला मिक्स करायचा आहे, कारण तो सुद्धा पोटाला छान थंडावा देतो आणि लगेच एकदम रिफ्रेशिंग जिरा मसाला शरबत रेडी. म्हणूनच हे सिरप फ्रीजमध्ये रेडी ठेवलं की खूप सोयीचं होतं, अगदी हॅसल फ्री राहतं. अचानक काही बनवायची घाईही होत. सगळ्यात छान गोष्ट म्हणजे मुलंसुद्धा आवडीने पितात. थोडासा मसाल्याचा फ्लेवर आणि थोडीशी अशी गोड चव, खूप रिफ्रेशिंग टेस्ट, त्यामुळे मोठे आणि लहान दोघांनाही आवडतं. तर यामध्ये घातलेलं जिरं हे पोटासाठी खूप चांगलं असतं. ते पोटाला थंडावा तर देतच, शिवाय डायजेशन सुधारायला सुद्धा मदत करतं आणि इनडायजेशन ॲसिडिटी हे कमी करायला उपयोगी असतं. तर बडीशेपसुद्धा पचनासाठी खूप चांगली असते आणि काळी मिरीमुळे सुद्धा असा छान असा फ्लेवर येतो. तर समर सुरू झालेला आहे, ट्राय नक्की करा आणि तुमचे फीडबॅक माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हे करून झालं आणि आता लंचसाठी मी माझ्यासाठी ज्वारीची खिचडी बनवते. तर खिचडीसाठी सगळ्यात आधी ज्वारी ही 8 ते 9 तास भिजत घालायची आहे. तर त्यामुळे रात्रीच मी ही भिजू घालायला टाकली होती आणि ज्वारी त्यामुळे असं होतं की ज्वारी छान फुलते आणि शिजल्यानंतर तिचे ग्रेन्स हे छान मस्त मोकळे राहतात आणि भिजवल्यामुळे ती पचायलाही हलकी होऊन जाते. तर आता मी इथे ज्वारी आणि थोडा भात हा कुकरला लावते, कारण दोन्हीही एकत्र असे 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात, एकत्रही होऊन जातील.
आणि एवढ्यातच ते छान शिजून रेडीसुद्धा होतात. तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की ज्वारी आधीच जास्त शिजू द्यायची नाही, नाहीतर खिचडी करताना ती खूप अशी मऊ होऊन जाते आणि ग्रेन्स हे मोकळे राहत नाही. त्यामुळे फक्त 2-3 शिट्ट्यात ती शिजून घ्यायची आहे, म्हणजे पुढे खिचडी करताना टेक्स्चर हे खूप छान येतं त्याला. साबुदाणा खिचडी ही कुणाला आवडत नसेल असं कोणी नसेलच. तर अगदी तशीच ज्वारीची खिचडीसुद्धा बनते. तर सांगितल्याप्रमाणे छोट्या छोट्या ट्रिक्स नक्की यूज करायच्या आहेत. आणि आम्ही विदर्भियन्स खिचडीला ना उसळ म्हणतो आणि खिचडी ही आमच्यासाठी वेगळीच डिश असते. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण माझे व्हिडिओ कुठल्या भागातून बघतायत ते. ज्वारी आधी भिजवणे, योग्य वेळेत ती शिजवणे आणि ग्रेन्स हे मोकळे ठेवणे. तर या अशा छोट्या-छोट्या ट्रिक्स आहेत याच्या. तर या सगळ्या गोष्टी केल्या की खिचडी ही खूप छानच अशी बनते. ज्वारी ही खूप हेल्दी आणि पचायला हलकी देखील असते. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी हा खूप असा चांगला ऑप्शन आहे. ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे ही खिचडी पोटभर आणि न्यूट्रिशियस अशी सुद्धा असते. त्यामुळे ज्यांना हलकं पण हेल्दी खायची सवय असेल त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थोडीशी शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, जिरे, हिंग आणि अगदी साधे मसाले घातले की या खिचडीला खूप छान आणि उत्तम चव येते. सोबत जो मी भात शिजवला आहे कर्ड राईस करण्यासाठी, साध्या भाषेत सांगायला गेलं तर दही भात. प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये जास्त खाल्ला जातो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी उत्तम मानले जाते आणि दक्षिण भारतात या म्हणजे त्यांच्या जेवणात असतोच हा. फक्त थोडी करायची प्रोसेस हिअर अँड देअर असेल. आता माझ्या मुलीला काय काय आवडतं हेच मी त्या कर्ड राईसमध्ये ॲड केलेलं आहे. जास्त काही केलं नाही कारण ती खात नाही, तसंच फिल्टर करून सगळं काढून टाकते. ट्रेडिशनली कर्ड राईस बनवताना साधारणपणे ना फोडणी चणा डाळ, उडीद डाळ आणि हे सगळं घालून छान तडका दिला जातो. पण मी आज ॲज पर सांगितल्याप्रमाणे की अगदी सिम्पल असं बनवलं आहे. मी फक्त भातात दही घातलं, क्रीमी आणि मिल्की टेक्स्चर यावं म्हणून थोडंसं दूध ॲड केलं आणि त्यामुळे कर्ड राईस खूप छान आणि सॉफ्ट क्रीमी असा बनतो. जेव्हा मी दुबईला राहायचे तेव्हा माझी एक कलीग होती आणि ती ना फ्रिक्वेंटली कर्ड राईस हा तिच्या टिफिनमध्ये आणायची आणि तिला ते पाहून मी एकदा तिच्या टिफिनमधलं टेस्ट करून बघितलं आणि तिथूनच मला हा कर्ड राईस खूप जास्ती आवडायला लागला. आणि चला आता इथे ज्वारीची खिचडीसुद्धा रेडी झाली आहे, छान शिजली आहे. आणि त्यामध्ये मला साबुदाणा उसळीत म्हणजे खिचडीमध्ये ज्याप्रमाणे शेंगदाण्याचं कूट हे भरपूर सगळं आवडतं ना, तर त्याच प्रकारे इथे घातलं आहे या ज्वारीच्या खिचडीमध्ये. आणि सोबतच छान कोथिंबीर टाकायची आणि गरमागरमच ही सर्व्ह करायची आणि खायचीसुद्धा. थोडी थंड झाली तर थोडं चावायला हे जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. तर म्हणूनच जेवढी लागेल तेवढीच बनवायची आणि छान गरमागरम खायची. चला हा व्लॉग याच नोटवरती इथेच संपवते. शरबत प्रीमिक्स नक्की ट्राय करा. खूप सोपी आणि छान रेसिपी आहे. आणि माझ्या जर कुठल्याही रेसिपी जर तुम्ही ट्राय करत असाल तर मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. तुमचे फीडबॅक ऐकायला ते वाचायला मला नक्की आवडेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि स्टे हेल्दी.